दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्ल्याने 5 जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवार दिनांक 29 डिसेंबर रोजी घडली आहे। त्यामुळे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवी क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर मुलांवर उपचार सुरू केले। सदरची विषबाधा ही शॉर्मा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहरात व तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करत आहेत। त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत। त्यातच शनिवार दिनांक 29 डिसेंबर रोजी दिघोडे बस स्थानकाजवळील रस्त्यावर विकला जाणारा शॉर्मा हा खाद्यपदार्थ शुभम पाटील, शुभम ठाकूर, निशांत भगत, रोहन पाटील व एक लहान मुलगा यांनी खाल्ल्याने त्यांना पोटात दुखायला लागले तसेच उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवी क्लिनिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले। रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर रुग्णांवर उपचार सुरू केलेत, परंतु आज डॉक्टर प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचलेत। तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उघड्यावरील विक्री करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे। सदर रुग्णांनी उघड्यावरील शॉर्मा हा अन्नपदार्थ खाल्ल्याने त्यांना फूड पॉइझन झाले। त्यांची प्रकृती आता चांगली आहे। तर नागरिकांनी विशेष करून लहान मुलांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत असे आवाहन डॉक्टर प्रकाश मेहता यांनी केले। आणि वैष्णव हॉटेलवर शोरमा इथे शोरमा खाल्ला। तू शोरमा कुठे खालास? इथेच खाल्ला। दिघोडला काय? हां, दिघोडला। मग तुला काय झालं? फूड पॉइझन। मग तू डॉक्टरांकडे आलास काय? मग आता कसं वाटतंय? आता थोडा बरा वाटतो। मग तुला काय उलट्या झाल्या का? हां। मी डॉक्टर प्रकाश मेहता चिरनेरला प्रॅक्टिस करतो। आज सकाळपासून 7-8 मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेले शोरमा हा जो प्रकार आहे ते त्याने खाल्लेला होता। त्याच्यामुळे त्या सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, सांगतो की असं उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।